ते प्रफुल्लदादांच्या नेतृत्वानं शांत संयम आणि खऱ्या अर्थानं शांत संयमी प्रसंगी तितकेच कठोर पण गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणार हे नेतृत्व आणि त्यानंतर या नेतृत्वाची सुद्धा दखल घेतली त्या चौक परिसरातील जनतेनं आणि तो रिझल्ट आपण पाहिला. तो रिझल्ट सगळ्यांना आश्चर्यकारक होता की असं कसं होऊ शकतं, पण जनतेच्या मनात आलं तर काहीही घडू शकतं. ठोक डीजे माऊली. आणि त्यांच्याच कार्याची पोच पावती म्हणून काल युवा सेना प्रमुख ठाकरे घराण्याची तिसरी पिढी एक विजनरी लीडर आदित्य साहेब ठाकरे यांची देखील उपस्थिती या विभाग प्रमुख चषकाला आपल्याला लाभली. सेकंड राऊंडच्या मॅचला होते सुरुवात. 3 षटकांचा हा सामना असेल. सलामीची जोडी कुणाल नगरकर त्याच्या साथीला ओमकार. पहिला षटक घेऊन आला अभि गरुडे. 3 ओव्हरची मॅच आहे. काल टॉप 5 मध्ये संघ जाऊन पोहोचलाय. जय श्रीराम साळोख फेक झाले. हा एका ग्रुप मधले 2 संघ वरती खेळतात. 3 मॅचेस या होतील. नंतर नेक्स्ट ग्रुपला देखील सुरुवात होईल. पुढील 5 मिनिटांमध्ये युवराज लोटणकर आणि त्यांची संपूर्णपणे टीम प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. कुपन चालू होतील पुढील 5 मिनिटांमध्ये 9 वाजता. आणि कालच्या रात्री 4 गिफ्ट आपण दिलेत. आणि एक लक्षात असू द्या, जो असेल त्यालाच पारितोषिक. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता परंतु 2 धावा घेतल्या पहिल्या चेंडूवरती. दुसरा चेंडू निर्धाव. अभि गरुडेच्या प्रत्येक विकेटसाठी चंदूदादा राणे यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज. तर या आमचे कार्य सम्राट उपसरपंच साहेब गेल्या रात्रीपासून पारितोषिक देत आहेत. 24 लाईव्ह इव्हेंटला देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्या वतीने देण्यात आलंय. आणि त्याचबरोबरीने समालोचन कक्षाला देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज. बॅटच्या टो एंडला बॉल लागलाय. फिल्डर आहे. बाउन्स झाला बॉल परंतु नाही. एकच धाव मिळेल. धावसंख्या ती 3. सन्माननीय पप्पू शेठ विचारे साहेब मुख्य मंचावरती आहेत. पिल्लू गावडे साहेब देखील त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. नक्कीच समीर शेठ पिल्लू गावडे यांचं आगमन झालंय. पण गोलंदाजांसाठी विकेट हॅट्रिकसाठी वरोसे ग्रामपंचायत सरपंच सौभाग्यवती पूजा नितीन तवले यांच्याकडून 555 रुपयांचं पारितोषिक. आणि नुकताच ज्यांच्या शुभ असते टॉस झाला ना, अर्थातच त्यांच्या नातवाचा स्टँड आहे समोर धनुष मनोज येवले, आदरणीय गोपालजी येवले. जेव्हा कबड्डी खेळायचा वावरले संघ तेव्हा कबड्डीचे एक धुरंधर डिफेंडर होते गोपालजी येवले साहेब. आणि ते आता सध्या क्रिकेटचा आनंद लुटतायत. स्वागत आहे त्यांचं देखील. 3 धावा झाल्यात. बॅटिंग करणारे रिसवाडी संघाच्या. गोलंदाजी करतोय अभि गरुडे. उलटा मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती होते. विकेट पाहिजे ओमकारची, कारण गेल्या मागच्या मॅच मध्ये ओमकारचा जय जयकार पाहायला मिळाला होता. चौकार षटकारांची त्याने आतषबाजी केली होती. 2 धावा इथे घेतल्यात. स्कोर झालाय रिसवाडी संघाचा. पोहोचलाय तो 5 वर. यानंतरची जी मॅच आहे दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी रेडी राहा. मंचावरती बरीच मंडळी उपस्थित आहे. विभाग प्रमुख चषकात आपलं स्वागत. स्वतः पप्पू शेठ विचारे देखील उपस्थित आहेत. थोड्याच वेळात पाहुण्यांचं देखील इथे आगमन होईल. यानंतर सामना असेल घोडिवली आणि त्यांच्या विरोधात RSK एंटरप्राइजेस गावदेवी वयाळ. दोन्ही टीम रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस नाही आला तर 1 ओव्हर कमी. हो, वेगवान चेंडू अभि गरुडेचा. हीच तर खरी ओळख आहे अभिची. एक चांगला ऑलराऊंडर आहे. धावा येत्या फक्त 5. रोशनजी महाडिक यांच्या वतीने रिसवाडीच्या सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज. बरीच पारितोषिक आहेत स्पर्धेच्या आयोजकांच्या मार्फत देखील. सलग 3 वेळा चेंडू बाहेर गेला तर अप्पा फॉर्म 12-12. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. जज करतोय आणि ते झेल सुटलाय शेवटच्या क्षणाला. अभि नाराज आहे कारण झेल कोणाचा सुटलाय तो ओमकार महाडिकचा. जीवन 11चे फ्रँचायझी सचिनजी बैलमारे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. तर मी विनंती करतोय पिलू गावडे यांना, त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. पिलू गावडे यांचा सन्मान केला जाईल. मी रोशन मोरे यांना विनंती करतो आपले पाहुणे पिलूजी गावडे यांचं स्वागत या स्पर्धेच्या ठिकाणी करावं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या ती 7. घोडिवली आणि त्याच्या विरोधात गावदेवी वयाळ. चला, कारण 3च ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हर समाप्त झाले. इनिंग ब्रेक मध्ये टॉस. पिल्लू गावडे यांचा सन्मान कार्य सम्राट उपसरपंच रोशनजी मोरे यांच्या शुभ हस्ते मात्र करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने पाहुणे उपस्थित आहेत. आमचे बंधन बँकचे मॅनेजर अमित सर आणि प्रशांत सर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. तुमचं आमचं बंधन जोडू द्या.
घोडिवली आणि वयाळ असा पुढचा सामना आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अभि गरुड याने साथ दिला. टाइमच्या बाबतीत सतर्क करा बस. आयोजकांकडे तुम्ही कोणतेही पारितोषिक मागा आणि कोणती कसर त्यांनी सोडली नाही. फक्त टाइमच्या बाबतीत सहकार्य करा, वेळ मागू नका. जेवढे तुम्ही पटापट झटपट खेळाल, तुम्ही जर का 12 मिनिटात 3 षटकं टाकली ना, तर कदाचित एखादा आयोजकांमधला तुम्हाला 1000 रुपयांचं पारितोषिक देखील देईल. सर्व बॉलरनी रवींद्र जडेजा म्हणा, ऍडजस्टमेंट टाइमच्या बाबतीत नाही. 7 धावा. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता कुणाल नगरकरचा. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, फक्त एकच धाव मिळेल. धावा थांबल्यात. मागच्या मॅच मध्ये या जोडीने 48चा पाठला करत असताना 3 ओव्हरमध्येच हा सामना फिनिश केला होता. चेक. 11 बॉल मध्ये सामना फिनिश केला होता. समीर सर, इथे बक्षीस आलंय लोधिवली ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच साईबा, सौभाग्यवती पूजा, नितीन तवले यांच्या नावानं अक्षय दळवी यांनी एक पारितोषिक लावलंय. विकेट हॅट्रिकसाठी 1111. धावसंख्या झाली ती 8. काल जय श्रीराम साळोख संघ टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचलाय. काल 4 लकी प्रेक्षकांना, नशीबवान प्रेक्षकांना आपण दिलं स्पोर्ट्स शूज, स्मार्ट वॉच, LED TV अँड देन स्पोर्ट्स सायकल. आजही तेच पारितोषिक आहेत आणि शेवटच्या रात्री या पारितोषिकात वाढ होईल आणि मिळेल इलेक्ट्रिक स्कूटी. ओ फटका मिड विकेटला. याचीच तर वाट पाहत होता रिसवाडी संघ. प्रेक्षकांनी झेल सोडलाय. 2800 प्लस कूलर मिळाला असता. षटकार. मधून हा पहिला षटकार या इनिंग मधला. स्कोर जाऊन पोहोचला रिसवाडीचा 14 वरती. बिनबाद 14. हो, खोला टाकलेला बॉल, चोख प्रत्युत्तर दिलं होतं. आय थिंक असं वाटतंय की बाटची कडा घेऊन बॉल मागे आला. शॉट फाईनला गेला. निर्धाव चेंडूची सांगता करतोय गोलंदाज साहिल वाघमारे. यानंतर सामना असेल घोडिवली आणि त्यांच्या विरोधात गावदेवी वयाल. दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहा. सन्माननीय विभाग प्रमुख साहेब, काल या स्पर्धेचा पिक पॉइंट कालपासून मी म्हणतोय, आदित्य साहेब यांची उपस्थिती. सोपं काम नाहीये. महाराष्ट्राचा लीडर. हो, फटका ऑफ साइडला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. आता कोणती मिस्टेक करत नाही. ओमकार बाद. पहिला धक्का रिसवाडी संघाला. दमदार असं संगीत आहे. सन्माननीय प्रफुल्ल शेठ, अर्थातच पप्पू शेठ विचारे यांच्या कार्यावरती आधारित आणि सर्वांना ठाऊक आहे. प्रवीण सरांनी मगाशी खूप छान उल्लेख केला. शिवबंधनाशी अतूट नातं असलेले व्यक्तिमत्व आहे. अनेक प्रलोभनं आली. मला असं वाटतं जेवढी डोंगरा एवढी प्रलोभनं समोर आली तरी सुद्धा मी ठाकरेशी, मी शिवसेनेशी मात्र कटिबद्ध आहे. हा, नक्कीच. त्यांनी मागच्याच वर्षी मला सांगितलं की आम्ही मातोश्रीशी एकनिष्ठ. या एका वाक्यातच ते किती निष्ठावान आहेत हे मला सुद्धा समजलं. समीर, चांगली गोलंदाजी साहिल वाघबारेकडून. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव संख्येने स्कोर आता रिसवाडी संघाचा 15 झालाय. 24 लाईव्ह इव्हेंट्स. काल एक पारितोषिक होतं, आजही तेच आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्सचा कमेंट सेक्शन चालू आहे. तुम्ही चांगली कमेंट केली या स्पर्धेच्या बाबतीत, ती आवडली आयोजकांना. तर आदित्य दरेकर, आदित्य डाब्याचे मालक यांच्या वतीनं 1000 रुपयांचं कॅश प्राईज. मला असं वाटतं एक कमेंट आलेली आहे. संचित दळवी यांनी मगाशी ती एक कमेंट दाखवली. इतकी छान होती, सर्वांना ती नक्कीच आवडेल. फेक झाले एकच, परंतु नाही. आता दुसरी धाव. चुका करत असताना नडाल टीम. 2 धावा इथे जोडल्या जातात. स्कोर जाऊन पोहोचलाय 17 वरती. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये किमान 30 जरी झाल्या तरी सुद्धा मजा येऊन जाईल, कारण ही सेकंड राऊंडची मॅच आहे. दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेत. विभाग प्रमुख चषक. स्वर्गीय पांडुरंगांना मोरे मैदान वावरलेमध्ये आपलं स्वागत आहे. आणि समीर सर, आपण म्हटलं की आम्ही मातोश्रीचे एकनिष्ठ आणि मातोश्रीनी प्रफुल्लजी विचारे कसे एकनिष्ठ आहेत याचं उत्तम उदाहरण काल आपल्याला बघायला मिळालं. आदित्य ठाकरे साहेब यांचं खरं तर या मैदानावर झालेलं आगमन, जे आमच्याशी एकनिष्ठ त्यांना आम्ही न्याय देणार, आणि तो न्याय काल मातोश्रीने कसा दिला ते आपण पाहिलं. आदित्य ठाकरे यांची उपस्थिती.
नक्कीच आपण कमेंट्स लाईव्ह चॅट दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 17 आणि काल ज्या गोष्टींची आपण चर्चा करत होतो आमचा अक्षय मात्रे वयाळचा त्याने इतके छान कमेंट केले. चर्चा झाली ISPL ची, आवाज गजबजला तो RPLचा, पण त्याची फिलिंग अनुभवायला आमच्यासारख्या लोकल ग्रामीण प्लेयर्सला साठी ISPL आणि RPL पेक्षा मोठं आयोजन कोणतं असेल तर विभाग प्रमुख चषकाचं. आणि त्याहीपेक्षा आणखी एक दर्जेदार कमेंट आली. क्रिकेटचा उत्सव, वावरले गावची शान, शिवतेज क्रीडा मंडळाच्या वतीनं आयोजित विभाग प्रमुख चषक 2026चं आज दिमाखात आगमन, खेळाडूंचा जोश आणि प्रेक्षकांचा जल्लोष, पहिली रात्र आणि सर्वात मोठी पारितोषिकं. ओ फटका थेट व्यासपीठावरती, कॉमेंट्री बॉक्स मध्ये बॅनर फाड षटकार. माऊली डीजेने घेतलाय. माऊली डीजे पारितोषिक परंतु एका हाताने घेतले त्याने. क्या बात आहे, टाळ्या होऊन जाऊ दे एका हाताने. म्हणजे स्वतःचा व्यवसाय सांभाळतो म्हणून, नाहीतर हा पण क्रिकेटर असता. थोडं सावकाश पण. स्कोर 23 झालाय. 23 धाव फलकावर. हो पुन्हा फटका खेळायचा होता परंतु इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आणि ते कॅच पकडले नयन मोरेने. धन्यवाद ऋषी. काल देखील तुम्ही पाहिलं असेल ज्याने कॅच पकडली ना तो टेन्स होता, टेन्स. परंतु जसा झेल पकडलाय ना तसा त्याचा चेहरा खुललाय. माऊली डीजे, त्याचं नाव काय? विघ्नेश. क्या बात आहे, मस्तपैकी नाव आहे. फलंदाजी ते बाद झालाय. चला घोडिवली आणि गावदेवी वयाळ आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या. अनेक चांगल्या समीर त्यांनी तर प्रोफेशनली झेल घेतलाच, पण थोडा खालून आला असता तर आपला 24 लाईव्ह इव्हेंटच्या स्कोरने घेतला असता. थोडा खालून आला असता तर पॅरलल कॉमेंट्री बॉक्स मध्ये जर डायरेक्ट आला असता तर. मी पण चांगला क्रिकेटर आहे. नाही तुमच्या हातात माईक होता ना. डॉट बॉल इथे टाकलाय नयन मोरेने. धावसंख्या स्थिरावली ती सध्या 23 वरती. तर सन्माननीय नितीनजी तवळे साहेब यांचे इथे आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. ज्यांच्या सौभाग्यवती लोहदेवली ग्रामपंचायतीच्या विद्यमान थेट सरपंच आहेत पूजाताई नितीन तवले. नक्कीच डीजे माऊली पहिला कॅच बॉल. ऐवा कॅच मिळालाय. वाईट बॉल आहे हा. नक्कीच कूलर द्या पहिला. बाईट घेऊ आपण. हा चेंडू होऊ द्या. खरं तर आजपर्यंत डीजे मार्फत तुम्ही खूप पैसे कमवले असतील कारण तुमचं काम चांगलं आहे. पण आज असं वाटतंय का की खऱ्या कष्टाचे पैसे मला मिळाले? हो नक्कीच. कसं वाटतंय ही स्पर्धेचं आयोजन? प्रफुल्लदादा विचारे, शिवतेज मित्रमंडळ वावरले आणि तुम्हाला मिळालेला हा ऐवा झेल. खूपच छान वाटतंय. आयोजन पण खूप छान आहे. असं आयोजन कुठं बघितलं नव्हतं पहिले मॅचेंना. छान आयोजन. म्हणजे या अगोदर पण तुम्ही सामन्यांना डीजे वाजवलाय. म्हणजे हा डीजे मास्टरचा अनुभव सांगतोय की मी अनेक ठिकाणी सामन्यांना डीजे वाजवलाय पण अशा पद्धतीची स्पर्धा मला आजही पाहायला मिळालेली नाहीये. जरा त्याने कबूल केलंय त्याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. कबूल केलंय प्रामाणिकपणे. काल एकाने कबूल केलं की माझ्या भावाचा लकी ड्रॉ आहे, पण नंतर लकी ड्रॉची चिठ्ठी त्याच्याच नावाने आली. प्रामाणिकपणाचं यश थोडं उशिरानं मिळतं पण मिळतं नक्की. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. गावदेवी वयाळ आणि घोडिवली दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी त्वरित या कारण या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे.
आणि बॅटिंग करणारी टीम आहे रिसवाडी. धावा झाल्यात त्या हा समीर, एक सूचना आहे. शिवतेज क्रीडा मंडळ वावरल्याचे सर्व खेळाडू, सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ वावरले यांनी स्टेजच्या डाव्या बाजूला, आणि त्याचबरोबर वंदे मातरम क्रीडा मंडळ वावरले या सगळ्या सदस्यांना माझी विनंती आहे की आपण स्टेजच्या डाव्या बाजूला यावं. 25 धावा झाल्यात. संदीप सर, खरं तर आज शेवटचा चेंडू आहे या षटकातील, या इनिंगमधील. टॉस देखील आपण करणार आहोत. लाईव्हच्या अनेक कमेंट्स, त्याची चर्चा मात्र चालू आहे दर्जेदार आयोजनाच्या बाबतीत. चूक झाले विकेट किपर कडून आणि या धाबा आता महागात पडतील. पंच इशारा करतायत. व्हाईट +4 विभाग प्रमुख चषकाचा बोनसच झालाय. एकूण धाव संख्या आता 30. पंजा मिळाला, पंजा. 5 धावा एक्स्ट्राच्या आल्यात. 30 धावा झाल्यात. काल आदित्य साहेब ठाकरे यांची उपस्थिती, विभाग प्रमुख चषकाचं आयोजन, उद्घाटन सोहळा, संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली. आणि आता थोड्याच वेळात आणखी एक सरप्राईज आहे. तो फोटो आम्ही नक्कीच पाहिलाय. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. अभि तिथे पोहोचतोय, परंतु एकच धाव. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 31. 31 धावा झाल्यात. 32 धावा करायचे त्या नडाल संघाला. चला आपण टॉस करतोय. घोडिवली आणि गावदेवी वयाळ टॉस करण्यासाठी या. बरेच काही सरप्राईजेस आहेत. थोड्याच वेळात त्यांचा उलगडा होईल, त्याबद्दल चर्चा करणं. अक्षय म्हात्रे, जो गावदेवी वयाळचा आहे, ज्याने छान कमेंट केली होती, पहिल्यांदा तुझे आभार. आणि आता घोडिवली टीमचं कॅप्टन, यस लवकरात लवकर या. विभाग प्रमुख चषक. चला कॅप्टनचा आपण पहिल्यांदा सन्मान करूया, आपल्याकडे वेळ आहे तर. मी विनंती करतोय अमोलजी उतेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं गावदेवी वयाळ टीमच्या कॅप्टनला. काल एका कॅप्टनने चांगली बाईट दिली तर आर्यन विचारे यांनी त्याला 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं होतं. तुपगावचा होता कॅप्टन. कुंभार का नाही, अनिकेत होता. अनिकेत. यानंतर घोडिवली टीमच्या कॅप्टनचाही मात्र इथे सत्कार करण्यात येईल. राज आलाय. सलामीची जोडी तयारीत ठेवा. टॉस आता संपन्न करणार आहोत. दत्तूबुवा पार्टे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा टॉस करावा. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. अतुलदादांच्या शुभ हस्ते आपण घोडिवली टीमच्या कॅप्टनचा इथे स्वागत करतोय. मी दत्तूबुवा पार्टे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा नेक्स्ट मॅचचा. चला या वयाल या. बुवांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. 4 ओव्हरची मॅच असेल. राज कॉल करतोय. हेड इज द कॉल आणि हेडच आलाय. मी पाहुण्यांना विनंती करतोय की आपण असं नसतं व्हा. या. तर पहिल्यांदा आपण दत्तूबुवा पार्टे यांचा सन्मान अतुलदादांच्या शुभ हस्ते करतोय. निर्णय झालेला आहे. घोडिवली टीमने टॉस जिंकल्यानंतर मात्र फिल्डिंग घेतलेली आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन. खरं तर वयाच्या टीमच्या कॅप्टनशी बोलायलाच हवं. राज, एका चांगल्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळतायत. पहिल्या नजरेत पाहून आयोजन कसं वाटतंय? खूप छान वाटतंय आणि आम्हाला एंट्री दिल्याबद्दल आयोजकांचं खूप आभार. हा वाक्य पाठ करून आलाय. चला तर वयाळ टीमच्या कॅप्टनशी आपण चर्चा करूया. तुमच्या कमेंटची जोरदार चर्चा चालू आहे. काल रात्रीपासून तुम्ही कमेंट केल्यापासून एवढं छान कसं सुचलं तुम्हाला? पहिलं तर मी सर्वांचाच आभार मानतो. तर दादांचं तर खूपच आभार मानतो, कारण एवढ्या मोठ्या स्टेजवर जसं काय आम्हाला असं वाटतं की आता टी व्हीमध्येच आम्ही म्हणजे मॅच खेळायला आलो आहे. कारण चर्चा तर IPLची आहे, ISPLची आहे, अजून रायगड प्रीमियर लीग. आम्ही रायगड प्रीमियर लीगला पण गेलो होतो महेशच्या पाठी, पण तिथं बघून असं वाटलंच नाही की एवढा मोठा आयोजन आहे म्हणून. पण आज इथं आल्यानंतर असं वाटतंय की बाबा खरंच आपल्या पोरांना म्हणजे खेळण्याची, सगळ्या ग्रामीणच टीम आहेत, एवढ्या मोठ्या खेळाची जे संधी भेटते त्याबद्दल खूप मनापासून आभार मानतो. रोखठोक बोलला, एकदम परफेक्ट बोलला.
त्याचाही मनापासून आभार. तर चला मासला पण सुरुवात करतोय आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत रोशन सर. हा नक्कीच रोशन पाटील सर जोडले गेलेत, पण घोडिवलीचे एकेकाळचे जुने जाणते खेळाडू म्हणजे आता सिनियर जे खेळाडू आहेत ज्यांनी आपला एक काळ गाजवला, हरिओम पनवेल संघासमोर खेळताना नागोठण्याला वन साईड इनिंग खेळली, आजही नाना पवार, प्रशांत करपे ज्यांची आठवण काढतात आणि खऱ्या अर्थानं माथेरानला ज्यांनी सलग 5 वर्ष आयकॉन म्हणून भूमिका घोडिवली गावच्या वतीनं त्यांनी निभावली, असे आमचे सर्वांचे लाडके BSA पॅनलचे उत्कृष्ट पंच अविनाशी पालंडे जर आले असतील तर त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. 32चा पाठलाग करायचा. चला शिवतेज क्रीडा मंडळ आणि त्याचबरोबर वंदे मातरम मित्र मंडळ सर्व सभासद आपण व्यासपीठासमोर या आणि ग्रामस्थ मंडळ वावरले त्यांनाही विनंती आहे आपण सर्वांनी व्यासपीठासमोर या. काही क्षणातच आता मान्यवरांचं आगमन होईल आणि सर्वांनी आपण पप्पूदादांच्या सोबत या ठिकाणी एकत्र यायचं. त्यामुळे प्लीज पुन्हा एकदा सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठासमोर या. 32चा पाठलाग करायचा आहे. अभिसाठी पहिलाच बॉल, बॅट स्विंग चांगला होता पण तो त्या ठिकाणी बॉल आणि बॅटचा संपर्क योग्य नव्हता. अभिकडे ताकद आहे, अभिकडे टायमिंग आहे, अभि वेगात फटके मारू शकतो आणि त्याला थांबवावं लागेल. या ठिकाणी रिसवाडी संघाच्या गोलंदाजांना पहिलं षटक घेऊन आलाय ओमकार महाडिक या टीमचा की प्लेअर. मागच्या सामन्यामध्ये सामनावीर राहिलेला खेळाडू ओमकार बॉलिंग मार्कमध्ये आहे. समोर अभि गरुडे. यावेळेला ऑन साईडला पिक केला बॉलला, मिड विकेटला फिल्डर लॉंग चेस, बॉल मात्र निघाल त्यांना बीट करून सीमा पार, रन्स मधील 4, खणखणीत चौकार. धन्यवाद. नितीनजी तवले साहेब यांचं या व्यासपीठावर आगमन झालंय, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. लवदिवली ग्रामपंचायतीच्या थेट विद्यमान सरपंच साहेबान सौभाग्यवती पूजा नितीन तवले, खऱ्या अर्थानं त्यांचे यजमान नितीनजी तवले आमचे खास मित्र यांचं इथे आगमन झालंय. मी विभाग प्रमुख चषक 2026 मध्ये नितीनजी तवले यांचं मनापासून मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. आणि त्याचबरोबर आमचे मित्र अमोल कदम त्यांचं देखील या ठिकाणी आगमन, त्यांचंही स्वागत. बिग फाईट जय हनुमान काळणवाडी या संघाकडून रिसवाडी टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात, त्यांचं मनापासून आभार. 3 षटकार जर का लगातार मारले फलंदाजाने तर सौभाग्यवती सरपंच पूजाताई नितीन तवले यांच्या वतीने 1111 हे पारितोषिक मिळेल. आणि इथे मात्र विकेट मिळाला, बिग विकेट डाऊन, मोठा धक्का. हॅलो, धन्यवाद डीजे. सागर ठाकूर, समीर यांचं आगमन, दोन्ही खतर आमच्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत. मॅच ऑन आहे. अभिचा विकेट थोडासा आपण जर पाहिला कॉन्फिडन्स देऊन जाईल फिल्डिंग करणाऱ्या त्या ठिकाणी रिसवाडी टीमला. आणि थोड्याच वेळात इथे वाढदिवस सोहळा, अभिष्ट चिंतन सोहळा साजरा केला जाईल. कांचावर्ण फाउंडेशन अध्यक्ष सन्माननीय दीपकजी पाटील साहेब, दीपक दादा पाटील यांचं थोड्याच वेळात या मैदानावर आगमन होईल, या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन होईल. अमोल कदम साहेब खतर संचित दळवी यांचे परम मित्र उपसरपंच अमोल कदम साहेबांचं आगमन आणि आमचे सरपंच नितीनबाई यांचं सहर्ष स्वागत. चंदू राणे यांना आपण पाहत आहे. एका बाजूला ऑन साइडला ते गुमाके, मिड विकेटला आयवाकाची संधी गमावली आहे. बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क, सीमा पार, षटकार. जो षटकार मारला तो फलंदाज राहुल वाघ याला नितीनजी तवले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. षटकार पाहायला मिळाला, लांब लचक उत्तुंग असा लॉंग अँड स्ट्रॉंग राहुल वाघचा आक्रमण षटकार आणि तोही ओमकार महाडिकच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल फुल टॉस, कोलाट टाकला, बॅटची हलकीशी कळा घेत असताना
त्या ठिकाणी बॉल चला गली क्षेत्राकडे, शॉट गलीला फील्ड होताना 1 रन या ठिकाणी मिळेल. धावसंख्येमध्ये बदल, पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम नडाची धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद, 11 धावा. अजून येणारे 12 बॉल विजयासाठी धावा बनवायच्या तब्बल 21, 12-21चं कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये आहे. बघा नितीनभाई तळवे आमच्या तवळे सरपंचांच्या वतीने जर का फलंदाजाने रिवर्स षटकार मारला तर तब्बल 2000चं पारितोषिक आलं फलंदाजाला. स्विच चिट जर षटकार आला तर मात्र नितीनभाई यांच्या वतीने तब्बल 2000चं पारितोषिक राहील खेळाडूसाठी. अमोल कदम करदर यांना देखील शुभेच्छा देत असताना आमचे कार्यसम्राट उपसरपंच रोशनभाई मोरे यांना आपण पाहत आहे. असं म्हणतात दुगाडे सर नवे पर्व युवा सर्व. आज तरुण मंडळी आता राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत पप्पूभाई यांच्यासोबत. त्याबद्दल नक्की त्यांनाही आपण देऊया शुभेच्छा. चांगलं काम ते करत आहेत. राजकारण समाजकारण या दोन्ही गोष्टींमध्ये सातत्याने दमदार योगदान देणारे आमची सर्व तरुण पिढी आमच्या व्यासपीठात आपण पाहत आहे. हे खऱ्या अर्थाने कडवट शिवसैनिक आहेत बाळासाहेबांचे. या मंचावरती सामन्याचा आनंद घेताना आपण त्यांना पाहत आहे. नक्कीच आमचा आचार, आमचा विचार शिवसेना, आमच्या रक्तात भगवा असं म्हणणारं नेतृत्व म्हणजे प्रफुल्लजी विचारे आणि त्यांच्या नावाने आयोजित खरं तर ही क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेमध्ये कोणत्याही घटकाला निराश त्यांनी केलेलं नाहीये. 12 बॉल 21 धावा. पहिला बॉल तेज सरार, फास्ट अँड फ्युरियस, प्रचंड वेगात टाकला गोलंदाजाने. फलंदाजाला बीट करत निघाला एक्सप्रेस बॉल संदेश महाडिकचा डॉट. 11 मध्ये 21चं कॅल्क्युलेशन सामन्यामध्ये आलं. मॅच ऑन आहे. संपूर्ण आमचे आयोजक या ठिकाणी शिवतेज क्रीडा मंडळ, त्याचबरोबरीने वंदे मातरम मंडळाचे सर्व सभासद आणि स्वतः पप्पूदादा व्यासपीठासमोर आहेत. आणि काही क्षणातच मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. कांसावर्ण फाउंडेशन चे अध्यक्ष ज्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा, त्यांची उपस्थिती आता आपल्याला या व्यासपीठावर जाणवणार आहे. सन्माननीय दीपकदादा पाटील. दीपकदादा पाटील, तुम्हाला आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं वाढदिवसाच्या मनापासून मनपूर्वक शुभेच्छा. प्रमुख चषक 2026 मध्ये साजरा केला जाईल. तरुणांचं नेतृत्व, तरुणांना खऱ्या अर्थानं रोजगार देणारं नेतृत्व, क्रिकेटला एक नवी दिशा देणारं नेतृत्व, सगळ्यांशी हसतमुख वागणारं नेतृत्व, असं नेतृत्व आपल्या बरोबर आहे. त्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या मुलानं आपल्याला या स्पर्धेमध्ये बाईक दिली आहे असे दीपकदादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनापासून मनपूर्वक शुभेच्छा. असा संस्थापक होणे नाही, फळाली पुण्याई असा संस्थापक होणे नाही. लहान थोरांचा माता भगिनींचा करी आदर. दीपकदादा पाटील माय भगिनींचा आदर करणारे, खऱ्या अर्थानं तरुणांना रोजगार देणारे, या वावरल्याच्या क्रिकेटला एक नवी दिशा देणारे आणि 2 तरुणांचे नेतृत्व आपण बघतो एकत्र या व्यासपीठावर. अर्थातच ही स्पर्धा ज्यांच्या नावानं आहे श्री प्रफुल्लजी विचारे, आणि ज्यांनी या स्पर्धेला पारितोषिकांची खैरात केली आहे आणि या स्पर्धेला एक वेगळी शोभा निर्माण केली आहे, ते सन्माननीय दीपकदादा पाटील, कांसावर्ण फाउंडेशन अध्यक्ष. पुन्हा एकदा त्यांना आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं, या शिवतेज क्रीडा मंडळ वावरलेच्या वतीनं आणि तमाम प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंच्या वतीनं वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. लगातार 2 विकेटसाठी रोशनजी महाडिक यांच्या वतीने 2000चं पारितोषिक गोलंदाजांना आलंय. नुकताच ज्यांचा या ठिकाणी आगमन झालं, आज त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. ते आदरणीय सुप्रसिद्ध उद्योजक, समाजसेवक, दमदार व्यक्तिमत्व आदरणीय दीपकदादा पाटील साहेबांचं आपण करूया सहर्ष स्वागत. संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष कांसावर्ण फाउंडेशन, युवा अध्यक्ष मराठा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य, युवा अध्यक्ष अखिल भारतीय कुर्मी महासंघ महाराष्ट्र राज्य, अशी विविध पदे भूषवत असताना मात्र सातत्याने तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन समाजसेवा करणारे दमदार समाजसेवक उद्योजक आदरणीय दीपकदादा पाटील साहेबांना आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने देखील वाढदिवसाच्या
लक्ष लक्ष शुभेच्छा. फुल टॉस बॉल, आक्रमण करत असताना बॉल हवेत, फिल्डर डाऊन द बॉल. झेल होईल का? अखेरकार झालाय, टिपलाय झेल. आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना टीम. फौलादी छत्तीचा नाही वाघ, अरे नवाला त्याच्या नाही डाग. डॅशिंग वाला तो लई दिल वाला, स्वभाव त्याचा साधा. कुणी लागणार सारे त्याच्यावर फिदा असा दीपक पाटील दादा. कुणी लागणार सारे त्याच्यावर फिदा असा दीपक पाटील दादा. कुणी लागणार सारे त्याच्यावर फिदा असा दीपक पाटील दादा. कुणी लागणार सारे त्याच्यावर फिदा असा दीपक पाटील. हा दीपक दादा या मुख्य मंचावरती आहेत आणि सर्वांना ठाऊक आहे काल राजमाता जिजाऊ यांचे 16वे वंशज या मुख्य मंचावरती होते. महाराष्ट्राच्या संपूर्ण कोपऱ्यातून मंडळी आली होती आदरणीय दीपक दादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. आणि मागच्या 2 दिवस अगोदर मला असं वाटतं आदित्य मोरे समवेत चर्चा झाली होती. आदित्य सांगत होता आम्हाला दीपक दादांना आमंत्रण द्यायचे, परंतु दादा कुठेतरी मध्य प्रदेशला आहेत. त्याचा उलगडा आता पप्पू शेट यांनी केला की जबलपूरला होते दीपक दादा आणि जबलपूरला केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल देखील वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित होते आणि मध्य प्रदेशचे जे सर्व मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री ते देखील आदरणीय दीपकदादा पाटील यांच्या वाढदिवसासाठी उपस्थित होते. म्हणजे एवढं मोठं दमदार व्यक्तिमत्व जे संपूर्ण भारतभर अगदी भ्रमंती करत असतं आणि प्रत्येकाला सहकार्य करण्याचं काम. म्हणून आपण म्हणतात ना की आपल्याकडे काय आहे त्यापेक्षा आपण देतोय काय लोकांना, हे फार महत्त्वाचं आहे. आणि मी या देशाचं, या राज्याचं, या मातीचं देणं लागतो या उक्तीनुसार जगणारं व्यक्तिमत्व अर्थातच आज ज्यांचा वाढदिवस आहे कांसावरना फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकजी पाटील. बिल्कुल समीर सर, आपने बिल्कुल ठीक कहा. समाज ने मेरे लिए क्या किया, इसके बजाय समाज के लिए मैं क्या कर पाऊंगा, ये सोच जिनकी है उनका जन्मदिन है. दीपक दादा पाटिल, आपको जन्मदिन की ढेर सारी बधाई. कौस्तुभ मांडे त्यांनी जो झेल टिपला त्या झेलसाठी हेमंतजी उत्तेकर यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आलं या खेळाडूला. जो झेल कौस्तुभ मांडे यांनी पकडलाय त्यांना मात्र हेमंत उत्तेकर अरुण यांच्यावर शेठ 500. काळुके साहेब यांचं इथं आगमन झालंय. त्याचबरोबर संजय देशमुख साहेब यांचंही आगमन झालंय. त्यांचंही आपण या व्यासपीठावर मनापासून स्वागत करूया. सागरजी पवार साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. खरं तर जे पप्पू शेडे जे स्पेक्टवाले आहेत ना, स्पेक्टवाले, त्यांच्याकडे पाहून असं वाटलं की तुकाराम मुंडे साहेब आले एका क्षणाला. म्हणजे तशीच छबी, बरोबर ना? सध्या मी चर्चेमध्ये देखील असणारे थोडा एकत्र आयुक्त. संभ्रमात राहिलो. बघा 8 चेंडूमध्ये 20 धावा. आज सामना थोडासा अवघड होत चाललाय बॅटिंग करणाऱ्या जीवन 11 कांबा माता नडाल टीमसाठी. शेवटच्या 2 बॉल या ओव्हरमधील फार निर्णायक असेल. टॉप ऑर्डरचे खेळाडू बाद झालेले आहेत. मिडल ऑर्डरमधील खेळाडू 6व्या क्रमांकाचा अनिकेत गरुडे हा खेळाडू स्टार्किंग एंडला. 8 बॉल 20 बॉल तयार. समोरला ओव्हर पिच ड्राईव्ह करत असताना मध्ये लॉंग ऑफच्या दरम्यान हा फटका पाहायला मिळाला. जमीन लगतचा फटका 1 रन देऊन जाईल. आता येणारे 7 बॉल आणि विजयासाठी 19 धावांचं समीकरण. आई टाकेदेवी रिसवाडी तर एका बाजूला आपण पाहता जीवन 11 काळंबा माता नडाळ. ज्याने लगातार 2 झेल टिपल्या, मला वाटतं कौस्तुभ मांडे आहेत त्यांच्यासाठी. बरेच जणांनी झेल सोडल्या पण कौस्तुभने 2 लगातार झेल टिपल्या. त्याच्यासाठी संचित दळवी यांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक आलं आणि हेमंत उतेकर यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि इथे फटका मारलाय, कव्हर पॉइंटला डीप मध्ये गॅप शोधलाय. बॉल मात्र इनफिल्डला क्लिअर करत असताना निघाला बाउंड्रीच्या पलीकडे दणदण करत सीमा पार. हा संघर्षमय चौकार. गोरगरिबांचा वाली जनसेवक हा लाखात एक नावाची चर्चा झाली. नावाची चर्चा झाली, दीपक दादाची चर्चा झाली. दानशूर खर्रा हा चमचमता हिरा गोरगरिबांचा. खरं तर या स्पर्धेसाठी तुम्ही बाईक जी पाहताय अगदी मंचाच्या समोर 2 बाईक आहेत. एक प्रेक्षकांसाठी नशिबवान प्रेक्षकाला इलेक्ट्रिक स्कूटी आणि दुसरी बाईक जी आहे हिरोची ती आपल्याला पुरस्कृत केले. आदरणीय दीपकजी पाटील यांचे सुपुत्र प्रिन्स पाटील यांच्या वतीनं आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेले. आणि वावरलेची कोणतीही स्पर्धा असू दे, मला आठवतोय WPLच्या निमित्ताने देखील, वावरले प्रीमियर लीगच्या निमित्ताने देखील साताऱ्यातील काही मंडळी आली होती, बरोबर ना पाटील साहेब? साताऱ्यातील सरपंच मंडळी सर्व आली होती, ते प्रभावित झाले, त्यानेही पारितोषिकं लावली होती. आणि दीपक दादा असे आहेत की संपूर्ण भारतभर ते भ्रमंती करत असतात. रोशन दादा मला नेहमी सांगतात की दीपक दादा तुला भेटतील घरी याची काही म्हणजे सांगू शकत नाही, प्रिडिक्शन तुम्ही लावू शकत नाही. संपूर्ण भारतभर ते भ्रमंती करत असतात. त्यामागचं एकच कारण असतं की कोणाला काय मदत हवी आहे,
कोणाचं कुठे काय अडलं असेल, मग कधी कधी सूत्र तुम्हाला केंद्रातून पण हलवावी लागतात. राज्यातून ना हलवली तर ते केंद्रातून हलवतात. म्हणून मी मगाशी सांगितलं की आदरणीय दीपक पाटील साहेबांच्या वाढदिवसाला केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल देखील उपस्थित होत्या. हीच सर्वात मोठी गोष्ट. आणि कालचा एक सुवर्ण योग होता. दीपक पाटील साहेब होते, राजमाता जिजाऊ यांचे 16वे वंशज देखील होते, आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्र राज्याचं युवा नेतृत्व आदित्य साहेब ठाकरे यांची देखील उपस्थिती आपल्याला लाभली. माजी सदस्य सन्माननीय अंकुशजी वाघ साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर घोडविलीचे रोहनजी पालांडे आणि सिनियर खेळाडू अविनाशजी पालांडे, द लेजंड ऑफ घोडविली टेनिस क्रिकेट, यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. इथे मात्र अवांतर चेंडूचा इशारा येतोय. 6 मध्ये 15 बनवायचा तर पहिला बॉल वाईड आला, त्यामुळे आता 6 मध्ये 14. आदरणीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित असणारे सतीशजी धनावडे साहेब यांच्या वतीने या ठिकाणी आमच्या मंडळासाठी 5,000चं आर्थिक सहकार्य लाभलं. त्याबद्दल मी त्यांचं शिवतेज क्रीडा मंडळाच्या वतीनं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. विशेष आर्थिक सहकार्य सतीशजी धनावडे साहेबांचं मनापासून आभार. हाफ ट्रॅकर बॉल थोडासा राईज झाला, बाउन्सर पाहायला मिळाला. बॉल विकेट किपरच्या दिशेने जाताना आपण पाहिला डॉट. आता येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 14 धावांचं समीकरण या मॅचमध्ये आहे. मंचावरती आपण पाहत आहे जनसेवा ही ईश्वरसेवा मानणारे आदरणीय दीपकदादा पाटील या सामन्याचा आनंद घेत असताना स्वतः या स्पर्धेचे प्रमुख सत्कार मूर्ती त्यांचा आज आपण करूया मनपूर्वक स्वागत, आणि नक्कीच त्यांचा वाढदिवस देखील आपण या मंचावरती सेलिब्रेट करणार आहोत. बॅकफुटला गेले, कटचा प्रयत्न होता, बाहेर काढला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर. दुसरा वाईट बॉल या ओव्हर मधला. रिव्ह्यू वापरला फिल्डिंग टीमने. तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आली. रिव्ह्यू वापरला, वाईट बॉल चेक केला जाईल. प्रत्येक षटकाराला आता जी मॅच चालू आहे त्या प्रत्येक षटकाराला अरुणजी काळोखे साहेब यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश नक्कीच पारितोषिकांची खैरात होते. समीर सर, मी रोहनजी पालांडे आणि अविनाशजी पालांडे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं. काल आणखी एक गोष्ट मला अधोरेखित करण्यासारखी वाटली. व्हाईट बॉल, पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला. काल दीपक पाटील साहेब, आपण एका मान्यवरांचा सत्कार करत होतो आणि दीपक पाटील साहेब म्हटले की त्यांची उलाढाल बँकेची पतपेढीची तब्बल 6,500 कोटींची उलाढाल वर्षाची. म्हणजे अशी व्यक्तिमत्व काल या मंचावरती होती दीपक पाटील साहेबांच्या समवेत. म्हणजे पहा केवढं मोठं व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आज पप्पूशेठ विचारे यांच्या विभाग प्रमुख चषकात मात्र संपन्न होणार आहे. 5 चेंडूमध्ये 13चं समीकरण या मॅच मध्ये. लेन बॉल टाकला वेगात, हलकीशी आतली कडा घेत असताना बॉल मागे चालला बॅकवर्डला. थोडी खराब फिल्डिंग, सेकंडला निघाले दोन्ही काढू. धाव घेऊ की नको घेऊ हाच प्रश्न होता दोघांसमोर, आणि त्यातल्या त्यात 2 धावा या ठिकाणी मिळतील बॅटिंग करत असताना नडाळ टीमला. समीकरण आपण जर पाहिलं सामन्यात 4 मध्ये अजूनही 11. नक्कीच 4 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. लोधिवलीचे आमचे समीरजी ठाकूर साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. समीरजी ठाकूर. खरं तर या स्पर्धेमध्ये पारितोषिकांच्या खैराती बाबतीत म्हणायचं झालं तर अप्पा फार्म, दयानंदजी तांडेल साहेब 3 वेळा बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू गेला. मग चौकार असू दे, षटकार असू दे, सलग 3 वेळा गेला की 12-12. आकडा पण खूप छान आहे, 1212. बिग हिटचा प्रयत्न, फटका फसलाय. गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये झेल पकडेल गाणी पकडलाय. कॉटन बोल्ड निर्णायक क्षणाला मैदानाच्या बाहेर चालला. आणखीन एक फलंदाज. दबाव आता पूर्णपणे राहील नडाल वरती. येणारे 3 बॉल आणि विजयासाठी 11चं समीकरण. काही राधा कुणी लागना नाद सारे त्याच्या फिदा असा दीपक पाटील. धन्यवाद DJ. कुणी लागना नाद सारे त्याच्या. धन्यवाद. नानिवली शाखा प्रमुख सन्माननीय सचिनजी म्हात्रे साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय सचिनजी म्हात्रे, नानिवली शाखा प्रमुख. 3 बॉल आणि 11 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आहे. 3 चेंडूमध्ये 11 धावा बनवायच्यात. किमान 2 मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजी करणाऱ्या नडाळ टीमला. आदित्य डाबाकडून आज जी खतर सर्वांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. आम्ही कालही सांगितलं अन्नदाता सदा सुखी. खरं तर बाबूशेठ दरेकर आणि त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव आदित्य यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. खरं तर आज बाबूशेठ दरेकर त्या समोरच्या स्टँड मध्ये बसून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. क्रिकेट प्रेमी आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉल. आता पलटवार या ठिकाणी होताना पाहत आहे मैदानामध्ये आई टाकेदेवी रिसवाडी संघाचा. आता शेवटचे 2 बॉल आणि विजयासाठी 11. या स्पर्धेचा एक नियम आहे, कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग. जर का तुम्हाला सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर 11चा पाठलाग करावा लागेल. म्हणजे 2 षटकार आता मारावे लागतील फलंदाजांना. स्टॅकिंग एंडला खेळाडू आहे त्या ठिकाणी अविनाश गायकवाड. क्षमता आहे या खेळाडूकडे, मोठे फटके तो मारू शकतो. आता 2 बॉल मध्ये 11 होतील का, क्षमा असावी.
आणि पुन्हा एकदा ऑन द राईज खेळत असताना वन्स अगेन डॉट. प्रचंड कमबॅक, मोठं कमबॅक केलं इथे. चेक केलं जाईल व्हाईट बॉल. बॅटिंग टीम रिव्ह्यू आलाय. तिसऱ्या पंचाची मदत आपण घेत आहोत. दबाव आहे प्रचंड फलंदाजांमध्ये आणि अशातच आपण पाहिलं हा बॉल चेंडू आणि बॅटला संपर्क न होता निघाला विकेट किपरकडे आणि इथे मात्र पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं बॅटिंग टीमने. रिव्ह्यू वापरलाय. योग्य वेळी रिव्ह्यूचा वापर करत असताना जर का बॉल वाईड असेल तर संधी निर्माण होईल. बघा पुन्हा एकदा चेक केलं जाईल. कधी कधी लाईन्स बिलॉंग टू अंपायर निर्णय येताना आपण पाहिले. आणि तिसरे पंच या ठिकाणी सांगत असताना इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे हा सामना पूर्णपणे आपण जर पाहिला विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत या मॅच मध्ये रिसवाडी संघाचे खेळाडू. 1-11 एका दुसरा चमत्कारच या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल. प्रेक्षकांची गर्दी वाढू लागलेली आहे. रोहनजी पालांडे साहेब, सागरजी पिंगळे साहेबांचं आगमन दोन्ही मान्यवरांचं आम्ही करतोय. सहर्ष स्वागत. बघा 4+1 जो पंजा मिळाला होता पहिल्या इनिंग मध्ये तोच निर्णायक राहिला या मॅच मध्ये. आता हा दबाव क्रिकेटच्या खेळामध्ये जितका तुम्ही धावा वाचवाल पहिल्या इनिंग मध्ये तितका तुम्हाला पुढच्या इनिंग मध्ये बेनिफिट मिळतो आणि इथे मात्र जी खराब फिल्डिंग झाली त्याचा फटका बसतोय टीम नडालला. सन्माननीय तुळशीरामजी येवले साहेब यांना विनंती की आपण मुख्य मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि इथे सामना जिंकलाय रिसवाडी संघाने. सारे त्याच्यावरती दादा दीपक पाटील दादा. रोशन सर हॅलो. सामनावीर या सामन्याचा संदेश महाडिक ज्याने सेकंड ओव्हर मध्ये धावा खर्च केले 6 खेळाडू बाद केले 3. सन्माननीय सचिनजी म्हात्रे साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. शिवतेज क्रीडा मंडळ वावरले आणि त्याचबरोबरीने वंदे मातरम वावरले या दोन्ही टीमच्या सदस्यांना